अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। काय झालं आहे देवा? बानू समुद्र मंथनाच्या आख्यानासाठी बसण्याची विशेष व्यवस्था केली होती। त्यात प्रधानजी आणि लक्ष्मी देवींसोबत तुझी बसण्याची व्यवस्था केली होती। वय देवा, त्यामुळे आख्यानात तुझ्याकडे देखील सर्वांचे लक्ष होते आणि म्हाळसेचे देखील। पर अशी काय चूक झाली आहे जी माझ्याकडनं? का असं संकट आलं आहे म्हणायचं? बानू, आख्यान समाप्तीच्या वेळी तू जाताना प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना नमस्कार केला होतास। वय देवा, प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांचे मूळ रूप तुला ठाऊक आहे आणि त्यामुळे नकळत तुझे हात त्यांच्या समोर जोडले गेले। होय, आणि जेव्हा तू त्यांना नमस्कार केलास तेव्हा ते म्हाळसेने पाहिले आणि त्यामुळे म्हाळसेच्या मनात त्याबद्दल साशंकता निर्माण झाली। प्रधानजी आणि लक्ष्मी देवी हे कोण आहेत हा प्रश्न म्हाळसेला पडला आणि तिने मला विचारलं। पण बानू, मला तिला खोटं सांगता नाही आलं। मला तिला हे सांगावं लागलं की प्रधानजी आणि लक्ष्मी देवी हे कोणी सामान्य नव्हे। म्हणजे म्हाळसाताईसनी ते कोण आहेत हे ठावं झालं वय? नाही, पण आता तिच्या मनात त्यांच्या मूळ रूपाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे। कदाचित ते कोण आहेत हे लवकरच तिला कळेल। देवा, माझ्याकडनं लई मोठी चूक झाली जी। प्रधानजी तरी मला आता येऊन म्हणले होते का तुला आमच्याबद्दल सांगावंसं वाटल तेव्हा ध्यानात ठेव का कुणासनी काय बी सांगायचं नाही। मी सांगितलं नाही, पण माझ्याकडनं नकळत त्यांच्यामुळे हात जोडलं गेलं। बांधू, तुझ्याकडून जे काही घडलं ते आता पुन्हा घडणार नाही याची काळजी घे। कारण आख्यानात तुझ्याकडे देखील लोकांचे लक्ष असते, तेव्हा असे पुन्हा घडू देऊ नको। वय देवा, पुण्यांदा असं नाही व्हायचं। म्हाळसाताईसनी आता हे कळाया येळ लागणार नाही का प्रधानजी आणि लक्ष्मी देवी कोण आहे ती, आणि त्यातनं त्यासनी हे कळालं का मला ते कोण आहे ती हे अगोदरपासून ठाव आहे, तर
ओम सूर्याय नमः। ओम खगाय नमः। ओम भास्कराय नमः। ओम मित्राय नमः। ओम दिनकराय नमः। प्रणाम देवी। हे सूर्यदेव, तुम्ही मला या आधीही सांगितले होते की गडावर दृश्य अदृश्य चेतना शक्ती यांचा वावर आहे, पण मी त्यांना ओळखू शकले नाही। पण यावेळी मला त्याचा प्रत्यय आला आहे। देवी, मी थेट कोणताही हस्तक्षेप न करता केवळ ह्याबद्दलचे संकेत तुम्हाला दिले। मी माझ्या मर्यादेत राहूनच हे कार्य केले देवी। त्यात मला तुमचे सहाय्य बहुमूल्य ठरले आहे। त्यामुळे मला अनेक गोष्टींचा तर्क लावता आला, पण नेमक्या कोणत्या गोष्टी हे मला कळले नाही। ते मला यांनी सांगितले। सूर्यदेव, गडावर लक्ष्मी देवी आणि बंधू यांचा निवास असूनही मला त्यांच्याबद्दल काही कळले नाही किंवा त्यांनी मला सांगितलेही नाही। पण आता मला कळून चुकले आहे की ते कोणी सामान्य नाही। देवी, आपल्याला सत्य लवकरच कळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो। आज्ञा असावी। देवा, आज किती दिवसानं तुम्ही असं मला दिसा भेटता हायसा। आज तुम्हासनी काय हवं काय नग हे सकाळच्याला समज देता आलं मला। आता तुम्ही माघारी गडावर जाण्या अगोदर बी मी तुमच्यासाठी जेवण करणार आहे बरं का। बानू, त्याची काहीच आवश्यकता नाही। असं कसं म्हणता देवा? मला तुम्हासनी काय बाय गोडधोड करून द्यावंसं वाटतंय खायला, पर मी आता कवा करणार? तुम्ही हात कवा येणार हे ठावच नसतं मला। बानू, जरी मी इथे आलो नाही तरी तू केलेले पदार्थ तू गडावर पाठवू शकतेस। वय की? अहो, माझ्या ध्यानातच नाही आलं बघा। तेव्हा आता मला आपली वस्तीवरले दिस आठवले बघा। फक्त हे पात्र पाण्याने भरून द्या माई। थांबा माई, मला त्या द्रोणातलं पाणी हवं आहे। तर बी मी तुम्हासनी माझ्या हातनं असं काय बाय करून द्यायची? होय बानू, मला देखील त्या दिवसांची आठवण येते। तिथली माणसं, तिथला परिसर, सारच काही माझ्या जीवाभावाचं होतं आहे। देवा, तर लोकांची इच्छा आहे का तुमचं दर्शन त्यासनी मिळावं? तेव्हा तुम्हाला जमल तसं। बानू, आपण एकदा चंदनपुरीला जाऊया। देवी, प्रभात काळी आपलं दर्शन घडलं। आता सगळं मंगल होणार। प्रधानजी, आपण माझी स्तुती केली, मी प्रसन्न झाले। पण आपण मला भेटलाच आहात तर एक सांगायचे आहे। कशाविषयी देवी? तुमच्याविषयी। तुम्ही माझ्याशी असत्य वागत आलात। मला समजलं नाही, मी तुमच्याशी काय असत्य वागलो? आपण कोण आहात हे मला कळले आहे। पूर्णांशाने नाही पण अंश रूपाने तरी। देवी, तुम्ही कोड्यात बोलता आहात। आपण केवळ प्रधानजी नाही आहात, आपले त्या पलीकडे एक वेगळी ओळख आहे। परंतु देवी, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आपल्याला विश्वास बसणार नाही, पण श्री खंडेरायांनी। परंतु ते असं का सांगतील? ह्यांनी मला सांगितले की आपण आणि लक्ष्मी देवी सामान्य नाही। चिंता नसावी। जेजुरीत पाऊल ठेवण्या आधीपासून आपली ओळख आहे। आपण माझे बंधू आहात। मला आपल्याकडून हे अपेक्षित नव्हते। एवढी मोठी गोष्ट आपण माझ्यापासून लपवून ठेवलीत तरी मला प्रश्न पडायचा
की लक्ष्मी देवी स्वगृही जायचं का म्हणतात. स्वगृही म्हणजे कुठे? देवी, प्रधानजी, तुम्ही मला सांगावं असा मी तुम्हाला आग्रह करणार नाही. तुम्ही मला आजपर्यंत सांगितलं नाही, मग तुम्ही आता काय सांगणार? आणि प्रश्न राहिला शोधायचा, तर मी उत्तर शोधेन. मी सत्याचा मार्ग अजून सोडलेला नाही. देवी, आपल्याला क्रोध येणं स्वाभाविक आहे, परंतु एक सांगतो देवी, तुम्ही म्हणालात की श्री खंडेरायांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही दोघे सामान्य नाही, परंतु माझ्या अंतःकरणात सतत त्यांचंच स्मरण असतं. ह्या अर्थी मी खरंच सामान्य नाही देवी. हे अर्ध सत्य आहे. असो, मी तुम्हाला धर्मसंकटात टाकणार नाही, पण एक खंत राहील की तुम्ही मला सहाय्य केले नाही. तुम्ही बानूला सहाय्यभूत ठरलात. देवी, हे आपण कशावरून म्हणता आहात? हे मी तुम्हाला वेळ आली की सांगेन प्रधानजी. आत्ता मला आराध्याची पूजा करायची आहे. आराध्याला प्रसन्न करायचे आहे. येते मी. देवांनी असं का काही सांगितलं? त्यांना भेटायला हवं. देवा, प्रधानजी, प्रधानजी, तुम्ही इथे? प्रधानजी, तेव्हा या बसाजी, मी आले. प्रधानजी, आसन ग्रहण करा. प्रधानजी, तुम्ही असे अचानक याल याची मला कल्पना नव्हती. परंतु गडावर जे काही घडलं त्यामुळे मला तुमची भेट घेणं अनिवार्य होतं. काय झालं आहे? तेच घडलं आहे जे घडू नये असं वाटत होतं. म्हणजे आपण श्री म्हाळसा देवींना हे सांगितलं आहे का की मी आणि लक्ष्मी देवी सामान्य व्यक्ती नाही आहोत? होय. मला असं वाटतंय की आपण श्री म्हाळसा देवींना ही गोष्ट सांगायला नको होती. पण प्रधानजी, मला तिच्यापासून हे लपवणं शक्य नव्हतं. परंतु देवा, त्यामुळे कोणतंही वितुष्ट यायला नको. कारण मी कोण आहे ही गोष्ट श्री म्हाळसा देवींपासून मी लपवून ठेवली आहे. ह्याचा त्यांना क्रोध आला आहे. ते स्वाभाविकच होतं. माझ्या पायी झालं हे सम. मी उगा केलं असं. बानू, ह्या पुढे तुला आता संयम ठेवायला लागेल हे ध्यानात ठेव. होय देवा, यामुळे असं होणार नाही. आता ज्या अर्थी त्यांना ही गोष्ट कळली आहे की आम्ही सामान्य व्यक्ती नाही आहोत, त्या अर्थी आमचं मूळ रूप काय आहे हे शोधण्याचा त्या प्रयत्न करतीलच.
आणि मग त्यात त्यांना यश मिळालं तर? आता ज्या अर्थी त्यांना ही गोष्ट कळली आहे की आम्ही सामान्य व्यक्ती नाही आहोत, त्या अर्थी आमचं मूळ रूप काय आहे हे शोधण्याचा त्या प्रयत्न करतीलच. आणि मग त्यात त्यांना यश मिळालं तर तिला हे कळेल की तुम्ही म्हणजे श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी म्हणजे श्री महालक्ष्मी आहेत ते. पर त्यासनी हे कळालं का त्यासनी ठाव होण्या अगोदर मला हे ठाव होतं तर त्या काय करतील ह्याचा विचार बी नको कराया. बानू, आता पुढे काय होणार ह्याचा विचार नको करू. ह्यामधून म्हासेला काहीतरी हाती लागणार, तसंच तुला देखील काहीतरी हाती लागणार आहे. तर त्यासनी हे आवडणार नाही हे ठाव आहे मला. बानू, चिंता करू नको. वहेजी, मी आलेत. देवा, मला देखील हेच वाटतं आहे, परंतु मला हे देखील वाटतंय की आपण काहीही करून हा विषय जर टाळला असता तर बरं झालं असतं. कारण आता आख्यानात मोहिनी रूपाची कथा आल्यावर अनेक प्रश्न पडणारच आहेत. गणेश, तूच आहेस ना? ये बाळा. तू असा शांत शांत दिस, काय झालंय? काहीच नाही, मी केवळ तुला भेटायला आलो. काल आख्यानातही तू फार काही बोलला नाही, शांतच होतास. असं नाही माते, तू कोणती मला शंकाच विचारली नाहीस. तू जरी मला सांगितले नसले तरी मला एक सत्य कळले आहे. पण काय सत्य कळलं आहे तुला? प्रधानजी आणि लक्ष्मी देवींबद्दलचे. तुला हे ठाऊक होते ना, पण तू मला सांगितले नाहीस. प्रधानजी, आपण चिंतेत दिसत आहात. चिंता नाही देवा, या सृष्टीचं दायित्व आपल्यावर आहे आणि हे दायित्व पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्नशील राहणं महत्वाचं आहे. विचार मंथन आवश्यक आहे त्या परिस्थितीत विचार मंथनाशिवाय दुसरा मार्ग नाही. प्रधानजी, ह्या मनुष्य अवतारात आपण ह्या सृष्टीला घालून दिलेल्या नियमांमध्ये राहूनच आपल्याला कार्य करायचे आहे. होय देवा, कृतयुगातल्या ह्या शिवलीलेतील हे कार्य सोपं नव्हे हे पदोपदी जाणवतं देवा. कधी कधी तुम्हाला देखील असं वाटत असेल की श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना सगळं काही सांगून टाकावं. माधवा, हे तर ह्या क्षणी देखील मला करता येईल, पण जर त्यांना आत्मज्ञान झालेच नाही तर ह्या कार्याला काहीच अर्थ उरणार नाही. आणि म्हणून कित्येकदा माझ्या मनात येऊन देखील मला तसं करता येत नाही. आख्यानात समुद्र मंथनाची कथा सांगताना श्री म्हाळसा देवींच्या हाती काही लागेल की काय अशी परिस्थिती उद्भवली होती, पण तसं नाही घडलं. आख्यानातून शंका कुशंका प्रश्न यातूनच साक्षात्कार घडावा हे महत्वाचे आहे. परंतु तसं घडत नाहीये देवा, आणि ह्याचा अत्यंत गांभीर्याने विचार करायला हवा. प्रधानजी, ह्याला त्या दोघीच कारणीभूत आहे. कारण त्यांचे ध्यान स्वतःला काय ज्ञान मिळेल, हाती काय गवसेल ह्यावर नसून म्हाळसेचे ध्यान बानूच्या काय हाती गवसेल
आणि बानूचे ध्यान म्हाळसेच्या काय हाती गवसेल ह्यावर आहे. मग हे त्यांना सांगावं का? आपण त्यांना कसं सांगावं प्रधानजी? कारण त्यांना हे स्वतःलाच कळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हाच तर खरा साक्षात्काराचा मार्ग आहे, आत्मज्ञानाचा मार्ग आहे, ज्यावर त्यांना स्वतःला जायचे आहे. पण पुन्हा त्यांचे विचार त्याच ठिकाणी येतात ज्या ठिकाणापासून मला त्यांना दूर न्यायचे आहे. आणि जोवर त्यांच्या मनात हे नको असलेले विचार आहेत तोपर्यंत त्यांना त्यांचे इप्सित साध्य होणे अत्यंत कठीण आहे. परंतु देवा, हे सगळं असं होणारच असं तुम्हीच श्री पार्वती देवींना वचन दिलं होतं. माधवा, मी केवळ म्हाळसेला राग येईल एवढंच म्हणालो होतो. पण आता तर म्हाळसेच्या मनात केवळ आणि केवळ रागच आहे. या रागाशिवाय तिला दुसरं काहीच जाणवत नाही. समुद्र मंथनाच्या आख्यानात या दोघींनाही काय कळतंय हे बघणं महत्वाचं आहे. होय, पण त्याआधी जेजुरीत नित्याने भेटणारे बंधू आणि लक्ष्मी देवी हे नेमके कोण आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हाळसेला अधिक महत्वाचं वाटणार.